नागपुर में शादी ऐप के जरिए संपर्क बनाकर शेयर मार्केट में निवेश का झांसा देकर ठगी का मामला सामने आया है। इस प्रकरण में वर्धमान नगर निवासी और केमिकल फैक्ट्री मालिक प्रकाश राठी से 2.5 लाख रुपए की धोखाधड़ी की गई। जानकारी के अनुसार प्रकाश राठी ने जीवन साथी की तलाश के लिए रिबॉन्स नामक शादी ऐप डाउनलोड किया था। इसी दौरान उनकी पहचान भोपाल निवासी रितिका मेहता से हुई। बातचीत बढ़ने पर युवती ने खुद को शेयर मार्केट की जानकार बताते हुए कम समय में अधिक मुनाफे का लालच दिया। झांसे में आकर प्रकाश ने पहले 50,000 रुपए दिए और बाद में 2 लाख रुपए का निवेश किया। शुरुआती लाभ दिखाकर उनका भरोसा जीता गया, लेकिन बाद में रकम निकालने पर पैसे नहीं मिले और आरोपी ने संपर्क बंद कर दिया। शिकायत के आधार पर लकड़गंज पुलिस ने धोखाधड़ी का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। आपल्या वर्धमान नगर येथे राहणारे 61 वर्षाचे प्रकाश राठी हे पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन आले की ते एका ॲपवरती शोधत असताना एका महिलेशी त्यांची ओळख झाली। त्या महिलेने स्वतःचं नाव रितिका असं सांगितलं आणि ती इंदोरची असं सांगितलं। त्यामुळे त्यांच्याशी ते चॅटिंग करत होते। नंतर कॉल्सवरती त्यांचं बोलणं चालू झालं। बोलताना तिने सांगितलं की तिच्याकडे इन्व्हेस्टमेंटचे काही खूप चांगले प्लॅन्स आहेत, ते इन्व्हेस्टमेंट केलं तर ते त्यांना फायदा करून देईल अशा प्रकारचे तिला सांगितल्यानंतर त्यांनी सुरुवातीला काही रक्कम त्यांनी इन्व्हेस्ट केली। तिचा त्यांनी प्रॉफिट दाखवला, त्यांच्या अकाउंटमध्ये प्रॉफिट दाखवला आणि त्याच्यानंतर तिने मोठी रक्कम इन्व्हेस्ट करण्यासाठी सांगितले असता प्रकाश राठी यांनी 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्येही तिला प्रॉफिट दिसत होता अकाउंटमध्ये। परंतु जेव्हा विड्रॉल करायची वेळ आली तेव्हा त्यांनी विड्रॉ करण्यासाठी तिच्याकडे डिमांड केले असता तिने तिचा स्वतःचा फोन वगैरे स्विच ऑफ करून टाकलेला आहे। त्यामुळे स्विच ऑफ केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांचा अकाउंटच्या आधारे माहितीच्या आधारे त्यांच्या अमाऊंट्स देखील आपण काही अकाउंटमध्ये फ्रीज करण्यात यशस्वी झालेलो आहोत। अधिक सदरची जी महिला आहे रितिका ही नक्की इंदोरचीच आहे का कुठली आहे याचा तपास चालू आहे। जी अमाऊंट आपण फ्रीज केलेली आहे ती देखील आपण रिकव्हर करण्याची प्रोसिजर चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास PI मनोज चौधरी माननीय DCP आणि ACP यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। त्याचे स्वतःचा एक व्यवसाय आहे, वैयक्तिक तो व्यावसायिक आहे। त्याची एक केमिकल क्लोथ्सची फॅक्टरी आहे आणि त्या अशा प्रकारे त्याचं उत्पन्नाचं साधन आहे। ब्युरो रिपोर्ट NTV 24।